लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनीला जीवाचं गुपित करणार, तर दुसऱ्या बाजूला पार्थ हा काव्याची समजूत काढत असताना मालिनी काकूस दोघांमध्ये समेट घडवून आणणार. आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं हे सर्व आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया. इकडे आता जी काव्य असते ती पार्थवरती खूपच जास्त रागवलेली असते. पार्थचं सध्या जे काही दिव्याबरोबर सुरू आहे ते सगळं काव्याला काही आवडत नसतं आणि पटतही नसतं. त्यामुळे आता काव्या ही पार्थवरती खूप जास्त नाराज असते आणि तिने आता पार्थबरोबर बोलणं बंद केलेलं असतं आणि पार्थ तिला घरी मी सोडायला येतो असं म्हणतो, पण काव्या सांगते की नाही, नको, काही गरज नाही आहे, तुम्ही इथे बिझी राहा तुमच्या दिव्याबरोबर, मी माझी जाईन, आणि ती निघून जाते. रात्री आता पार्थ घरी आल्यावर मग तो काव्याला समजावत असतो, हे बघा काव्या, प्लीज माझं ऐकून घ्या, मला माहिती आहे की तुम्हाला माझा खूपच जास्त राग आला आहे आणि खूप राग आला आहे, पण प्लीज ऐका तरी माझं, मला कमीत कमी काय बोलायचं आहे ते बोलायची संधी तर द्या. त्यावर काव्या म्हणत असते, मी म्हटलं ना मला काही ऐकायचं नाही आहे ना काही बोलायचं आहे, मला कसली संधी द्यायची नाही आहे ना काही समजून घ्यायचं आहे. नेहमी प्रत्येक वेळी बायकोने समजून घ्यायचं आणि नवऱ्याने वाटेल तसं वागायचं, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर ते चुकीचं आहे. तुमचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी तुम्ही करता ना हे सगळं. म्हणजे तुमची बायको तुमच्यापासून प्रेग्नंट आहे, ती तुमच्या बाळाची आई होण्यासाठी एवढा सगळा त्रास सहन करते आणि त्या बदल्यात तिची साथ द्यायची, तिला मदत करायची सोडून तुम्ही काय करता, जाऊ दे, मला ना काही बोलायचंच नाही आहे. पार्थ म्हणतो, काव्य आहो हे बघा, काव्य म्हणते, हे बघा मी तुमच्याबद्दल काहीही चुकीचा किंवा वाईट विचार करत नाही आहे, मला फक्त एवढं म्हणायचं आहे की ह्या सर्व कठीण परिस्थितीत तुम्ही माझ्याबरोबर असायला हवं, तुम्ही मला आधार द्यायला हवा, पण ते सगळं सोडून तुम्ही त्या दिव्याबरोबर तिचा वाढदिवस साजरा करत होतात. रिअली पार्थ, खरंच मी महत्त्वाची आहे की तिचा वाढदिवस? त्याबरोबर पार्थ म्हणतो, अहो तिच्याबरोबर ना तिची फॅमिली होती ना तिचे फ्रेंड्स होते, आपल्या स्टाफने अजून तिला पूर्णपणे स्वीकारलेलं नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, प्रत्येकजण आपापला एक ग्रुप बनवून बसलेला असतो, प्रत्येकाची एक आपली पर्सनल स्पेस असते आणि कोणीच आपली स्पेस डिस्टर्ब करून एखाद्याला आतमध्ये घेत नाही. तसंच आपल्या स्टाफच्या बाबतीत झालं आहे. आपल्या स्टाफचा सगळ्यांचाच प्रत्येकाचा काही ना काहीतरी ग्रुप वगैरे आहे आणि दिव्याला सध्या कोणी स्वतःबरोबर घ्यायला तयार नाही आहे. दिव्या बिचारी ऑफिसमध्ये एकटी पडली आहे, म्हणून मी दिव्याला माझ्याबरोबर ठेवून घेतलेलं आहे आणि खरंच सांगतो जेन्युइनली ती काम करते. आता पुन्हा पार्थ दिव्याचं कौतुक करायला लागतो, त्यामुळे मग काव्य आणखीन चिडते आणि मला झोप आली आहे, मला झोपू द्या असं म्हणून झोपून घेते. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो जीवा असतो तो आता अलगद तपासतो. नंदिनी झोपली आहे आणि मग लगेचच तो पुन्हा आता उठतो आणि अलगद खोलीच्या बाहेर पडतो. नंदिनी आता विचार करते की नेमके हे जीवा रोज रात्री मी झोपल्याच्या नंतर 2 वाजता जातात तरी कुठे. आता तिला हा प्रश्न पडल्यावर ती सुद्धा हळूहळू अलगद काहीही न बोलता जिकडे तो चाललेला असतो तिकडे मागे चाललेली असते. घरात पुढे अंधार असतो, पुढे जीवा असतो, मागे नंदिनी असते. जीवाच्या लक्षात येत नाही ही गोष्ट की नंदिनी आपला पाठलाग करते. तो आपला पुढे चाललेला असतो, तो त्याच्या तंद्रीत मग्न असतो, व्यस्त असतो आणि याच गोष्टीमुळे नंदिनीला अगदी व्यवस्थित जीवाच्या मागे जाता येतं. आता एका पॉईंटला जीवा जातो आणि अडगळीच्या खोलीसमोर थांबतो. आता नंदिनीला प्रश्न पडतो की जीवा जाऊन बरोबर अडगळीच्या खोलीसमोर का थांबला असेल. नंदिनी आता अलगद खोलीत डोकावते. जीवा त्या खोलीत जाऊन त्या पाळण्याजवळ बसलेला असतो. नंदिनी अलगद हा सर्व प्रकार लांबूनच बघत असते. जीवा आता त्या पाळण्याजवळ बसतो आणि त्या पाळण्यामध्ये एक छोटीशी बाहुली ठेवतो आणि त्या बाहुलीला तो अंगाई गीत गात असतो आणि ते गात असताना तो खूप जास्त इमोशनल झालेला असतो, भावनिक झालेला असतो आणि तो आता तो पाळणा हलवत असतो, पाळण्याला झोका देत असतो. हे सगळं काही नंदिनी गपचूप त्याच्या मागे उभं राहून बघत असते. जीवाला ह्या सर्व गोष्टी अजिबातच माहीत नसतात की नंदिनी आपल्या मागे उभी आहे. हे सगळं जे नंदिनी बघते ते हे बघून नंदिनीला खूप जास्त वाईट वाटतं, खूपच जास्त तिला दुःख होतं. तिला एका पॉईंटवर असंही वाटतं की या सगळ्याला जबाबदार मी आहे, खरं तर माझ्यामुळे हे सगळं घडतं आहे.
मी जर स्वतःची थोडीशी काळजी घेतली असती, जर थोडं जपलं असतं, तर कदाचित आज हे सगळं घडलं नसतं. आज मला खोटं पोट लावून वावरावं लागलं नसतं. आज माझ्याकडे खरंखुरं बाळ असतं, माझं खरं पोट दिसत असतं आणि जीवाना हे सगळं करायची गरजही लागली नसती. आज ते माझे लाड करत आमच्या रूममध्ये माझ्याबरोबर बसले असते. जीवाईकडे त्या पाळण्यात असलेल्या बाहुलीकडे अगदी कौतुकाने आणि छान बघत असतो. नंदिनीला मात्र हे सर्व काही सहन होत नसतं. नंदिनी जीवाकडे येते आणि म्हणत असते, जीवा थांबा, जीवा प्लीज थांबा. अहो काय चाललं आहे तुमचं? काय करताय हे सगळं तुम्ही? तुम्हाला कळतं आहे का? जीवा अहो हे बाळ नाही आहे, ही निर्जीव बाहुली आहे. का करताय हे सगळं? तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय जीवा, आणि तुमच्यामुळे मलाही खूप वाईट वाटतं आहे, खूप त्रास होतो आहे. खरं तर मीच दुर्दैवी आहे, मीच कमनशिबी आहे. एवढा चांगला, समजूतदार, समंजस नवरा मला मिळालेला असतानासुद्धा मला त्याला साधा त्याच्या आयुष्यात हवा असलेला एक आनंद, त्याच्या आयुष्यात हवी असलेली एक सुखाची चाहूल देता नाही आली. जेव्हा या सगळ्याला मी दोषी आहे, माझ्यामुळे झालं हे सगळं. जर मी एवढा धसमुसळेपणा केला नसताना, मी स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली असती, तर आज आपल्याला बाळ झालं असतं. माझ्यामुळे तुम्हाला बाप नाही बनता येतं आहे जीवा. खरंच मी माफी मागते तुमची. हवं तर मी हात जोडते. आणि मग नंदिनी स्वतःच्या गालावर मारून घ्यायला लागते आणि म्हणते, माझ्यासारखी बायको कुठल्याच माणसाला कधीच भेटू नये. माझ्यासारखी अवदसा तुमच्या नशिबात आली जीवा. खरंच मी खूप स्वतःला दोषी समजते की मी तुमची बायको आहे. तुम्ही एवढे चांगले आहात, एवढी लहान मुलं आवडतात तुम्हाला, आणि माझ्यामुळे तुमच्या पदरामध्ये काय आलं? निराशा. जीवा खरंच तुम्हाला वाटत असेल ना की मी का लग्न केलं म्हणून या मुलीशी, का मी हिला संकटातनं बाहेर काढण्यासाठी स्वतःच्या आयुष्यातलं सुख पुसून टाकलं. जीवा बोला ना काहीतरी. तुम्ही असे गप्प नका बसू. तुम्ही गप्प बसलात ना की मला आणखीन जास्त भीती वाटते. आणि हे असंही वागणं सोडून द्या बरं. हे काय आहे? बाहुलीजवळ येऊन कोणी असं अडगडीच्या खोलीत बसतं का? मला माहिती आहे तुम्ही जिमलासुद्धा जात नाही ना हल्ली. त्यावर जीवा नंदिनीकडे बघू लागतो. नंदिनी म्हणते, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही माझ्याशी खोटं बोलता आणि मला ते कळत नाही. जीवा अहो बायको आहे मी तुमची लग्नाची. तुम्ही माझ्याशी कधी खोटं बोलता, किती खोटं बोलता, का खोटं बोलता, या सर्व गोष्टी माझ्या मनापर्यंत आपोआप पोचत असतात. हां, फक्त कधीकधी त्या गोष्टी मी तुम्हाला बोलून दाखवत नाही, कारण तुम्हाला असं वाटत असतं की नंदिनीला काही कळत नाही आहे, तर तेच बरं आहे ना म्हणून. पण जीवा असं नाही आहे. मला कळतं, मला सगळं कळतं. पण प्लीज आता जेवढं झालं तेवढं पुरे झालं. आता स्वतःला हा असा त्रास नाही करून घ्यायचा तुम्ही. मला जर बोलायचं असेल ना तर तुम्ही मला बोला, मला दोष द्या, कारण सगळं माझ्यामुळेच चुकीचं घडलं आहे. माझ्यामुळे तुम्हाला बाबा नाही म्हणता येणार. त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. काय बोलतेस तू? तुला तरी कळतं आहे का? आणि मी बाप होऊ शकत नाही म्हणजे काय? तू आई होऊ शकणार आहेस का? आणि हे बघ, जे ज्याच्या नशिबात असतं ते घडतंच. नशिबाच्या पुढे माणसाला जाता येत नाही, हे काही उगाच कोणीतरी म्हणून ठेवलेलं नाही आहे. तर हे सत्य आहे, अंतिम सत्य. आणि आपण सगळ्यांनीच हे स्वीकारायला हवं की नशिबाच्या पुढे कधीच कोणाचंच काहीच चालत नाही. जर नशिबात असेल ना तर आपल्यालासुद्धा आपल्या वाट्याचा आनंद, आपल्या वाट्याचं सुख मिळेलच की. आणि हे सगळं जे काही करतो आहे आपण ते काव्यासाठी, तिच्या होणाऱ्या बाळासाठी, पर्यायाने माझ्या भावाच्या बाळासाठी करतो आहे ना. मग ह्या सर्व गोष्टींमुळे जर थोडाफार त्रास मला सहन करावा लागला तर मी आनंदाने हसत थोडाफार त्रास सहन करेन. नंदिनी तू अजिबातच वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, जे काही घडलं आहे ना त्यात तुझासुद्धा काही दोष नाही आहे. आणि म्हणत होतीस ना की मी काय लपवतो, हेच लपवत होतो मी तुझ्यापासून. बघितलंस नंदिनी, आता मी तुला सगळं जर खरं सांगितलं असतं तर तू ही अशीच रडत बसली असतीस. सपोर्ट नको करू तुम्हाला, पण कमीत कमी तू अशी रडत तर बसू नकोस. नंदिनी मला माहिती आहे गं, ही बाहुली आपलं बाळ नाही आहे ते, पण मी फक्त माझा खोटा आनंद तरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्लीज तो हिरावून घेऊ नको गं माझ्यापासून. तर दुसऱ्या बाजूला इकडे काव्या रागारागात पुन्हा झोपून गेलेली असते. त्यामुळे मग पार्थला आता प्रश्न पडलेला असतो की काय करू, काव्य मॅडमना म्हणवू तरी कसं. खरं तर आधीच काव्या चिडत नाही, आणि चिडल्या की या एवढ्या चिडतात की यांचा रुसवा कसा घालवावा हे मला समजत नाही. देवा आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला, जेणेकरून मला काव्याचा रुसवा पार पळवून लावता येईल. काहीतरी असा चमत्कार घडू देत की ज्यामुळे काव्याचा राग माझ्यावरचा निघून जाईल.
काय करू काय करू काय करू काय करू. इतक्यात पार्थचं लक्ष आता त्याने बनवलेल्या त्या काव्याच्या चित्राकडे जातं आणि मग आता पार्थला एक जबरदस्त आयडिया सुचते. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला म्हणते, जीवा ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना त्रास नाही करून घ्यायचा आपण, तर आपण नाही त्रास करायचा, पण हा नियम दोघांसाठीही सारखाच. आणि आता पुरे झाले हे अश्रू वगैरे गाळत बसणे. आता असं नाही हार मानायची, हातावर हात तर बिलकुलच नाही ठेवायचे. आपण एक काम करूया, आपण उद्याच जाऊया डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांकडनं सेकंड ओपिनियन घेऊया. माझी खात्री आहे सेकंड ओपिनियन नक्कीच काहीतरी चांगलं असेल आणि कदाचित तेव्हा आपल्याला कळेल की आपण आईवडील होऊ शकतो. प्रत्येक वेळी प्रत्येक डॉक्टर बरोबरच असेल असं नाही ना. काही वेळी काही डॉक्टरांचा अनुभव कमी पडतो, काही वेळी काही डॉक्टरांची तपासणी चुकीची ठरते. म्हणून आपण असंच समजू आणि दवाखान्यात जाऊ. मग जीवा होकार देतो. दुसऱ्या दिवशी नंदिनी आणि जीवा दवाखान्यात जायला निघालेले असताना तिकडे मानिनी काकू येतात. मानिनी काकू म्हणतात, एक मिनटं जीवा, नंदिनी, काय रे, काय चाललं आहे तुमचं? अरे ब्रेकफास्टची वेळ आहे, ब्रेकफास्ट घेतलाही नाही यार तुम्ही दोघांनी आणि तुम्ही दोघं लगेच बाहेर पडताय. नंदिनी, काय गं, एवढ्या सकाळ सकाळ एवढं काय महत्त्वाचं काम आहे की दोघं नवरा बायको सोबत घराबाहेर पडतात? नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघू लागतात. मग मानिनी काकू म्हणतात, काय रे, काय झालं, काही सिरियस आहे का, बोला ना लवकर. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, अहो आई, सिरियस काय, काही सिरियस वगैरे नाही आहे ते त्यावर नंदिनी मग आता गडबडत असते. मानिनी विचारते, बोल ना, काय तू? नंदिनी म्हणते, आनंद निवासला निघाली आहे. मानिनी काकू नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं 2 जीवांची आहेस तू, हे असं उपाशी जाणं तुला शोभत नाही आणि नंतर खूप जास्त त्रास होईल, खूपच जास्त भूक लागेल, मग तेव्हा तुला थांबायलाही होणार नाही. त्यापेक्षा एक काम कर, तू पटकन 2 घास काहीतरी खा ना गं, नाश्ता बनवला मी एवढा छान, आणि मग आनंद निवासला जा. कळतं आहे का तुला? तोपर्यंत मी एक काम करते, पटकन जाते आणि तुझा टिफिन पॅक करून आणते. ये बस. नंदिनी आता जीवाकडे बघू लागते. जीवा नंदिनीला खुणावतो की बसूया. मग नंदिनी ही मानिनी काकूंना हो ठीक आहे असं म्हणते. मग मानिनी काकू म्हणतात, बरं बस. नंदिनी बसते, जीवा बसतो. मानिनी काकू दोघांना पटापट नाश्ता सर्व करतात. नंदिनी आणि जीवा एकदम पटकन वाऱ्याच्या वेगात सगळं संपवतात. काव्या म्हणते, ताई अगं एवढी काय घाई आहे, एवढी कुठली तुझी आनंद निवासला जाण्याची बस सुटून चालली आहे गं? जीवा बाईकवरतीच तर सोडणार आहे ना? नंदिनी म्हणते, हो गं, पण उशीर व्हायला नको ना. बरं चल, मी निघते, पोहोचल्यावर कॉल करेन आणि मग ती तिकडनं निघते. त्यानंतर मग आता मानिनी काकू नोटीस करतात की पार्थ आणि काव्यामध्ये सुद्धा काहीतरी बिनसलेलं आहे, काहीतरी यांच्यामध्ये गडबड घोटाळा आहे. मानिनी काकू आधी तर दिवसभरात दोघांनाही काहीही बोलत नाही, म्हणजे अजिबातच काही नाही. दिवसभर या दोघांचं काय सुरू आहे हे त्या बघत असतात. पार्थने आता वर्क फ्रॉम होम घेतलेलं असतं आणि काव्य तिच्या अभ्यासात मग्न असते. मग आता मानिनी काकू तिकडे दोघांसाठी सुद्धा चहा आणि कॉफी घेऊन जातात. मग आता पार्थ म्हणतो, मला कॉफी हवी. काव्या म्हणते, मला कॉफी हवी. पार्थ आणि काव्यामध्ये कॉफीवरून वाद होतो. मग मानिनी काकू म्हणतात, बघा इथल्या इथे कॉफीवरनं एवढं भांडताय, तर मग मगाशी त्या दिवशी किती भांडला असाल? मानिनी काकूंना आता दोघंही विचारतात. म्हणजे? त्यावर मानिनी काकू म्हणतात, तुम्हाला काय वाटतं तुमच्या दोघांमध्ये झालेलं भांडण फक्त तुम्हा दोघांनाच माहिती आहे? आम्हाला कोणाला तुमच्यातल्या भांडणाबद्दल काही माहीत नाही आहे का? हे बघा नंदिनी, हे बघा जीवा, पार्थ आणि काव्या, काय असतं ना, सगळ्या गोष्टी आम्हाला आईवडिलांना माहिती होतात, पण आम्हाला ना आमच्या मुलांच्या आयुष्यात हल्ली दखल द्यावी वाटत नाही. कारण खरं तर मुलांच्या आयुष्यात मुलांनी कसं जगायचं, काय करायचं, हा निर्णय तुमचा आहे. मी तुम्हाला आत्ताही विचारणार नाही की नेमकं तुम्हा दोघांमध्ये काय बिनसलं किंवा चूक कोणाची होती, काय खटकलं, नाही विचारणार मी. कारण मला खात्री आहे माझी मुलं इतकी मच्युअर आहेत की ती त्यांची चूक सुधरू शकतील. काय, बरोबर ना? त्याबरोबर मग काव्या ही होकारार्थी मान डोलावते. त्यानंतर मग मानिनी काकू म्हणतात, बरं आता रुसवे फुगवे सोडा आणि आता चोरोटीच्या तयारीला लागा. काव्या, उद्या तुझी चोरोटी भरायची आहे. मग आता पार्थ हा काव्याला आई गेल्यावर म्हणतो, सॉरी माझं चुकलं आहे काव्या, पण आता मला माफ करा ना. आता घरच्यांच्यासुद्धा सगळं नजरेत यायला लागलं, पण तरीही काव्या पार्थला काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता जेव्हा फंक्शन असतं घरामध्ये, तेव्हा काव्या सुंदर साडी वगैरे व्यवस्थित प्रॉपर नेसून तयार झालेली असते आणि आता सुंदर पद्धतीने तयार होऊन ती जेव्हा बाहेर येते तेव्हा पार्थ काव्याकडे बघतच राहतो. काव्याचं ते सौंदर्य बघून पार्थ खूप जास्त आनंदी होतो आणि आता तो काव्याकडे येतो आणि काव्याला म्हणतो, काव्या खरंच तुम्ही किती गोड दिसता या साडीत.
गाडीत काय सांगू तुम्हाला, मला ना तुमच्याकडे बघतच राहावं असं फिलिंग येतं आहे. म्हणजे तुम्ही किती छान वाटताय. त्याबरोबर मग लगेचच मानिनी काकू तिकडे येतात आणि म्हणत असतात, हो ना, बायकोकडे लगेच टक्कन लक्ष गेलं रे. पण आईचं काय, शेजारी आई उभी आहे बायकोच्या, ते दिसलं नाही वाटतं. बायको क्यूट दिसते असं म्हणालास, आई सुंदर नाही आहे का? त्याबरोबर पार्थ म्हणतो, तसं नाही गाई, तू तर ऑल टाईम माय फेवरेट आहेस, तू ऑल टाईम ब्युटिफुलच असतेस. त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, अगं अगं अगं, किती माझा गुणाचा लेख, किती मारावा तो मस्का आईला. नाही पण काय आहे ना पार्थ, आज तू कितीही मस्का पॉलिश काहीही मारलंस ना तरी त्या सगळ्याचा उपयोग मात्र शून्य होणार आहे, शून्य. कारण हा जो ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो ना, तो फक्त आणि फक्त बायकांसाठीच ठेवलेला कार्यक्रम असतो. यामध्ये पुरुषांचं असं काहीही सेपरेट काम नसतं. त्यामुळे आपल्या घरातले सगळेच पुरुष बाहेर बसलेले आहेत. तर तू एक काम कर, तू सुद्धा तिकडे जा आणि त्यांना जॉईन कर. उगाच तू इथे थांबून लुडबुड करू नकोस, नाहीतर काहीतरी गडबड करशील. त्याबरोबर जीवा हा सुद्धा तिकडे आलेला असतो. मग मानिनी काकू जीवाला म्हणतात, जीवा पार्थला तुझ्याबरोबर घेऊन जा. पार्थ आता नखरे करत असतो बाहेर जायला, पण मानिनी काकू पार्थला दटावतात आणि म्हणतात, पार्थ बाद झाला, उगाच नसते नखरे करू नकोस. तसंही तुझीच बायको आहे ना, आणि चोरोटी हा बायकांचाच कार्यक्रम आहे. मग आम्ही काही तुझ्या बायकोला गिळून टाकणार नाही आहोत किंवा खाऊन टाकणार नाही आहोत. तिची ओटी भरू आणि मोकळ्या होऊ. मग पार्थ आणि जीवा तिकडनं निघतात. त्यानंतर आता हळूहळू काव्याच्या ओठीत नारळ दिले जातात, साड्या दिल्या जातात, तांदूळ दिले जातात, पैसे दिले जातात आणि काव्याची ओटी भरली जाते. हे सगळं बघून नंदिनीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आणि काही दिवसांनी हे सगळं माझ्यासाठी पण केलं गेलं असतं, खरोखरं केलं गेलं असतं, असं सगळं तिच्या मनामध्ये सुरू होतं. इतक्यात जीवा तिकडे येतो आणि जीवा अलगद येऊन नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मग तो नंदिनीला खुणावतो की जरा बाजूला येशील प्लीज. मग नंदिनी होकार देते आणि जीवाकडे बाजूला जाते. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मला माहिती आहे की हे सगळं जे घडतं आहे त्या सगळ्यामुळे तुला खूप जास्त वाईट वाटतं आहे, तुला खूप त्रास होतो आहे, मनस्ताप होतो आहे, मला सगळं माहिती आहे आणि सगळं मान्यसुद्धा आहे. पण हे बघ, सध्या आपल्या हातात काहीही पर्याय नाही आहे. जर तू अशी सतत नर्वस अपसेट राहिलीस ना तर घरात कोणाला ना कोणाला तरी शंका येईल. त्यामुळे प्लीजच तू अशी गप्प नको राहूस. दुसऱ्या बाजूला विजय त्याचं वॉलेट शोधतोय, त्याला ते वॉलेट सापडत नाही. तो आशाला विचारतो, तू माझं पॉकेट बघितलंस का? आशाने आता पॉकेट बघितलेलं नसतं. ती म्हणते, मी नाही बघितलं, मला नाही माहिती. मग विजय तिच्यावर चिडचिड करायला लागतो, रागवायला लागतो. त्याबरोबर काव्य तिकडे येते आणि काव्य आता विजयचा सगळा माज उतरवते आणि म्हणते, त्या आशाताई म्हणजे काय तुझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहेत का? मनात येईल तेव्हा त्यांच्याशी वाद घालायला, मनात येईल त्यांच्याशी चांगलं बोलायला. आशाताई ह्या घरच्या मेंबर आहेत, त्यामुळे तू त्यांच्याशी चांगलंच बोलायचं, समजलं ना? त्याबरोबर आता मग मात्र विजयचं तोंड खडकन पडतं. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाने सांगितल्याप्रमाणे मग नंदिनी चेहऱ्यावरती थोडंसं हसू आणते. जीवा म्हणतो, वा, आता बघा तुमचा हा चेहरा किती सुंदर, खुलून आणि टवटवीत दिसतोय, अगदी माझ्या होणाऱ्या बाळाची आई. आणि मग जीवाच्या लक्षात येतं की त्याने चूक केली खूप मोठी. मग तो म्हणतो की माझ्या लाडक्या आईने काय, बरोबर ना? त्याबरोबर बघ मालिनी काकू म्हणतात की मला ना खरंच खूप म्हणजे वेगळं काहीतरी वाटतं आहे तुम्हा दोघांच्या बाबतीत. तुम्ही दोघं काहीतरी लपवताय असं मला वाटतं आहे, पण नेमकं तुम्ही काय लपवताय ना नंदिनी जीवा, हे मला काही कळत नाही. त्यानंतर मग आता काव्य आणि पार्थच्या चोरोटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. मग मानिनी काकू म्हणत असतात की चला आता सगळ्यांनी एक एक करून चोरोटी भरायला घ्या, चला सुरुवात करूया, उगाच फार उशीर व्हायला नको पोरीला. त्यानंतर मग आता काव्याची चोरोटी भरायला सुरुवात होते. मग मानिनी काकू म्हणत असतात की नंदिनी, अगं तू का अशी मागे आणि लांब उभी राहिली आहेस, ये तू सुद्धा ओटी भरून घे. मग नंदिनीसुद्धा पुढे येते. पहिलं काव्य ओटी भरते, त्यानंतर मग नंदिनी काव्याची ओटी भरते. हे सगळं बघून मालिनी काकू म्हणतात, काव्या बघ, तुझ्या ताईने कोणालाही काहीही न विचारता करून दाखवलेलं आहे. आता पुढच्या वेळी जेव्हा तू गावाला येशील ना तेव्हाच तू सुद्धा आम्हाला असं छान तुझ्या हातचं करून घाल, काय कळतंय ना? त्याबरोबर मग मात्र आता ती गप्पच राहते. त्याबरोबर मग मानिनी काकू म्हणतात, बरं चला आता मी आलेच पटकन, आणि त्या तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मग आता दिव्या ही लगेच पार्थला पुन्हा एकदा कॉल करू लागते. ती जणू काही असं भासवत असते की तिला पार्थशिवाय ऑफिसमध्ये करमत नाही आहे. ती पार्थला सतत फोनवर फोन करत असते. पण पार्थ आता काव्याबरोबर बोलण्यासाठी मोबाईलची
सर्व बटणं बंद करून मोबाईल एंड करून ठेवून देतो आणि तो काव्याला म्हणत असतो, काव्या हे बघा प्लीज माझं ऐका. पण काव्या काही ऐकायला तयार नसते. उलट दिव्या फोन करत असते, पण त्यामुळे पार्थचा फोनही आता बंद असतो. आणि मग पार्थ काव्याला म्हणत असतो, काव्या मला समजून घ्या. काव्या काही समजून घ्यायला तयार नसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, ऑल ऑफ यू.